हॅलो एव्हरीवन, वेलकम टू द माय मिनी व्लॉग. आज आहे डे 9 ऑफ मिनी व्लॉग. काल व्हिडिओ न येण्याचं रिझन म्हणजे माझी तब्येत थोडीशी ठीक नव्हती. तब्येत ठीक नसल्यामुळे विकनेस आलेला, त्यामुळे कालचा व्लॉग करता आला नाही आणि ह्याच रिझनमुळे केलासुद्धा नाही. माझी तब्येत ठीक नसल्यामुळे मी कॉलेजला आज उशिराच निघाले आहे. आज कॉलेजमध्ये डिपार्टमेंटला केसेस होत्या, म्हणजेच ऑपरेशन. सो आज लवकर तर यावं लागणार होतं, पण हेल्थ इश्यूमुळे उठता आलं नाही लवकर. सकाळी उठून आवरलं आणि कॉलेजला आले. केसेस असल्यामुळे लवकर तर येता आलं नाही, पण आले कॉलेजला. डिपार्टमेंटला गेले, आत चेंज वगैरे केले, स्क्रब वगैरे वेअर केला आणि आत OTमध्ये गेले. आमच्या डिपार्टमेंटला हार्ट रिलेटेड केसेस होतात, जसं की बायपास. पहिला 4 केसेस झाल्या. भूक लागली म्हणून जेवायला डायनिंगमध्ये येऊन जेवण केलं, जेवले, पुन्हा आत OTमध्ये गेले. पुन्हा ऑपरेशन वगैरे संपलं आणि आता जात आहे घरी, कारण फार कंटाळा आलेला दिवसभर उभं राहून. खरं तर मी जेव्हा व्हिडिओ करते तेव्हा सगळेच बघतात. कोणी तोंडावर तर कोणी माघारी, पण काही 4 शब्द चांगले तर काही 4 शब्द वाईट बोलतात. पण त्यातूनही काही माणसं छान प्रतिसाद देतात आणि त्याबद्दल छान वाटतं. आणि लाईफमध्ये हे खरंच जमलं पाहिजे. एव्हरीथिंग विल बी ऑल राईट वेन यू हॅव कॉन्फिडन्स. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. वो काम कर जिसमें तेरा टैलेंट है. सचिन तेंदुलकर के फादर ने उसको बोला होता कि तू सिंगर बन जा. तो सोच आज वो कहाँ होते. ये जो अपना दिल है ना, बड़ा डरपोक है. इसको बेवकूफ बना के रहो. लाइफ में कितनी भी बड़ी प्रॉब्लम हो, उसको बोलो कोई बात नहीं चाचू, सब ठीक ठाक है, ऑल इज वेल.